गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. 8 वाजले तर पाऊस काय बंद होईना, काम काय सुसा नाही. चूल पेटवून आताच मी आंघोळ केली आहे. बाकीचे त्यांच्या आंघोळ्या पण राहिल्या. तर चला म्हणलं मस्तपैकी चहा पिऊया. आता काय पाऊसच येतोय. आज शनिवार, पोरं तरी कशी शाळेत लावायची. रात्रीपासून जी पाऊस चालू झाला आहे, पाऊसच कसलाच बंद व्हायना. तळ्याचं पाणी तर अनेक वाढलं. रात्रीच्या धरणं पाऊस आहे म्हणलं पाणी वाढणं. आता काय उठल्यापासून पाऊसच बंद नाही, काम सुसाना काय व्हायना. पण पोटाला तर भुका लागतं, स्वयंपाक तर करावं लागतो. या अंगावर पार काटाच फुटतो. नुसतं करून गुरं तेवढी आत बांधणार की कर, त्यांना खाया टाक भरपूर. आता जाते ती भाकरीचं तुकडून याचा बरोबर जमणार बरं. चहा पिऊ दे आधी मला. एकतर ते पाण्याला शिंदून आणि पाणी तापवून मला तर नको पार झालं. पावसात वाढू झाला. आबा ती आंघोळ केली, आता आताची आंघोळ झाली. पाऊसच बंद व्हाय नाही तर काय करावा. गुरं पावसात येतं ना, तर पावसात गार लागते. खंडीवरून कुठं जावं ते कबशा घ्या म्हणलं. आधी चहा प्यावं, गार लागते. आता पाऊस सगळ्या दुनियातच आहे, आपल्यालाच नाही. काय नाही जगाचं होईल ते आपल्या घरी. आता काय करायचं. काय करणार त्या आभाळाला तर हात लावायचं नाही. शेवटी निसर्ग या सगळ्याचं तीच आहे, सगळ्याचं आपलं नाही. ती सगळं ते सरकारच्या हातात आहे. सगळं सरकार काय आभाळाला हात लावून आता. पण फक्त एवढं सरकारच्या हातात एवढं गोष्ट नाही. नाही म्हणलं सरकार काय आता आभाळाला हात सरकार नाही ती प्रयत्न करतं या. जिथं नाही तिथं धडपड चालली या. सरकार कुठवर आता कोणाला मदत करीन विचार कर की आता कोणाचं मन बघत बसन काय करीन. ह्याला पूर आलाय आता काय करायचं. आता सगळ्यांनाच पाऊस आहे. या पावसाने पार नको नको केलं. पार माणूस परत पावसाचं देह सुद्धा काढायचं नाही. म्हणून पुढल्या वर्षी पण नको, दुष्काळ पडल्याला परवडल. आता राहणार तर काय नाही. सरकार नेमकं करीन काय कोणासाठी. आता एक माणूस आहे का आणि एक जनता आहे का आणि एक ठीक आहे. आता काय इलाज नाही हो. रानात सगळं गेले वाहून. खायची पंचायत झाली माणसांची आता. कारण का पार माळव्या सकट मका बाजरी ज्वारी लय जणांच्या. आमच्या इथं सुद्धा अजून बाजरी ही काळाच्या झाल्यात. मका जसा धाडची धाड मोडा आलेल्या पडल्या तर द्यायचा की थोडा. दुधाचं सगळ्या चहा मांडलाय. आता दूध आणाय कोण जायचं राहूया तेवढं. झोपल्यात ती पण निघून द्यावं लागेल की. आपण पितोय चहा पण ती गुरांचं राहिलंय की करायचं. आता गुरं बांधून येते. डोकं तरी तुम्हाला काय का अडचण नाही. त्या मावा आपलं बघून जमत नाही. सगळ्याचं ध्यानात येतंय, सगळ्याचं लक्षात येतंय. त्यामुळं आमच्या आत्या रासर मोबाईल बघतात. आमच्या आत्याला सार माहिती आहे कुठं पाऊस पडला, कुठल्या नदीला पूर आला. परत ना आणि काय पाऊस किती यायचा, किती पाऊस यायचा आहे. मला म्हणतात 12च्या पुढे लय मुसळधार पाऊस. आज तर लय सांगितलं घरातनं बाहेर निघू नका तुम्ही. 27, 28, 30 तारखेपर्यंत हाय वाटतं पाऊस म्हणतात. मग काय माहिती. सगळ्यांना गुड मॉर्निंग बरं का, शुभ सकाळ. सगळेजण या चहा प्यायला. तुम्ही चहा प्या, आम्ही पण चहा पितो. आता जाऊ नका तुम्ही. सगळ्या शाळेला ह्यांना सगळ्यांना सुट्ट्या जाहीर केले. तर शनिवार आहे आज, पण सुट्ट्या जाहीर केल्या. आणि उद्या तर आहे रविवार, त्याच्यामुळे काय अडचण नाही. उद्या तर आता काय असंच चालणार आहे. अण्णा तर मग आधीच म्हणलं होता मी नाही जाणार. मम्मी अण्णा उठलाच नाही, झोपलाय. आता काय इलाज नाही त्याला. आता का जेव्हा फिवायला नको उठवा बापूला त्यांना. म्हणजे बरं आहे का तुमचं. म्हणजे तुमचं म्हणणं आहे का बापू जेवायच नाही द्यायचं. पावसा पाण्याचं कशाला बघितलं का कसं आहे. जेवायला नको काय नको सगळीच कामं वाचतात. बापू उठून जाऊ का. बापू करायचं का उठून. मी दाखवून परत बापूंचा समाचार असू द्या. बाय सगळ्यांना या चहा प्यायला.